चालली होती, परंतु बाबासाहेब माघार घेण्यास तयार होत नव्हते. परंतु बाबासाहेबांची तटस्थ भूमिका पाहून गांधींचे प्राण वाचवण्यासाठी कस्तुरबा गांधींनी बाबासाहेबांना विनंती केली. तरी सुद्धा 7 कोटी दीनदुबळ्या अस्पृश्य बांधवांचे राजकीय भवितव्य व त्यांचे अधिकार त्यांना मिळावे अशी बाबासाहेबांची भूमिका होती. परंतु गांधीजींच्या उपोषणामुळे व त्यांची खालावत चाललेली प्रकृती पाहून चहू बाजूंनी बाबासाहेबांवर दडपण आणले गेले. त्यांना तार व पत्राद्वारे वेगवेगळ्या जीवे मारण्याच्या व खुनाच्या धमक्या येऊ लागल्या. बाबासाहेब स्वतःच्या हाती आलेल्या अशा धमक्यांना भीक घालत नव्हते, परंतु जेव्हा समाजासाठी त्यांना धमक्या येत होत्या तेव्हा मात्र 7 कोटी दीनदुबळ्या गरीब जनतेचा जीव धोक्यात घालून त्यांना वेठीस धरणे बाबासाहेबांना योग्य वाटले नव्हते. त्यांना स्वतःपेक्षा आपल्या समाजाची चिंता जास्त होती. शेवटी मतपरिवर्तनापेक्षा दडपणाखाली ते तडजोडीस तयार झाले. विधिमंडळातील अस्पृश्यांच्या राखीव जागांसंबंधी बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी 24 सप्टेंबर 1932 साली पुणे करार झाला. त्या ठिकाणी बाबासाहेब गांधीजींना उद्देशून बोलले. राज्यघटनेमध्ये अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ हवा. मी अस्पृश्यांना हिंदूपासून वेगळं मानत नाही. मला हे मान्य नाही. मी मेलो तरी बेहत्तर, पण अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ मिळवणारा डॉक्टर आंबेडकर जोवर आपल्या अवास्तव मागणं मागे घेत नाही तोवर मी हा मरण उपोषण करेन. मिस्टर गांधीचा जीव मलाही प्रिय आहे, परंतु त्यासाठी मी 6-7 कोटी अस्पृश्यांवर अन्याय होऊ देणार नाही. मिस्टर गांधी, तुमचे हे उपोषणाचे शस्त्र फार प्रभावी आहे, पण एक विनंती करतो की याचा उपयोग पुन्हा पुन्हा करू नका. तुमच्यासारख्या महान माणसाची या देशाला खूप गरज आहे. भीमराव बाबासाहेब या देशातील विषमतेशी जीव धोक्यात घालून लढत होते. या देशातील कोट्यावधी दीनदुबळ्या समाजाची गुलामी नष्ट व्हावी यासाठी ते एकाकी संघर्ष करीत होते. दीनदुबळ्या दलितांच्या उन्नतीसाठी बाबासाहेबांनी अपार कष्ट केले, कित्येक अपमान सहन केले. अनेकदा त्यांच्यावर प्राणघातक हल्ले सुद्धा करण्यात आले. अस्पृश्य मानले गेलेल्या कुटुंबात जन्मलेल्या आणि लहानपणापासूनच वर्णभेद करणाऱ्या समाजाच्या छळाला बळी ठरलेला भीम हा एव्हाना विषमता, अन्याय, भेदाभेद व शोषण या संकल्पनेवर उभारलेल्या हिंदू धर्माअंतर्गत जाती व्यवस्थेच्या विरोधात पेटून उठलेला एक बंडखोर झाला होता. आंबेडकर, आपण इथे देशाच्या स्वातंत्र्याबद्दल बोलतोय. इंग्रजांची गुलामगिरी संपवावी असं वाटत नाही तुम्हाला? आपला देश, आपले लोक स्वतंत्र व्हावे त्यासाठी आपण झटलं पाहिजे असं वाटत नाही तुम्हाला? मला जे वाटतं ते तुम्हाला पटण्यासारखं नाहीये. मग बोला बोला, तुम्हाला काय वाटतंय ते. बोलल्याशिवाय कसं कळणार? मिस्टर हॅलिगर, इंग्रजांची गुलामगिरी संपवण्याच्या गप्पा करतायत, परंतु आपल्या समाजामध्ये जी मानसिक गुलामगिरी आहे ती संपवण्याचा कधी विचार केला? या गोळ्या लोकांचे साम्राज्य आज ना उद्या उठवलं जाईलच, कारण ते मुळातच परकीय आहे.
परंतु जाती व्यवस्थेचे जोखड जे आमच्या मानेवरती वर्षानुवर्ष नाचलं गेलंय ते उधळण्यासाठी तुम्ही कधी विचार केला? हा खालचा तो वरचा हा जो भेदभाव आहे आणि त्या भेदभावासोबत येणारा जो अन्याय व परंपरा आहे त्या म्हणण्याचा आपण कधी विचार करणार आहोत? तुम्हाला इंग्रजांपासून स्वातंत्र्य पाहिजे ते तुम्ही मिळवा आणि मला तुमच्यापासून जे स्वातंत्र्य पाहिजे ते मी मिळवतो. भीमराया